आजच्या या क्रीडा मंडळासाठी लाभलेल्या आमचे संत नाही यांच्या जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली तर सुवर्ण जयप्रकाश सुर्वे आणि जो रीना राजन संपेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते. अक्षत महिला मंडळाचे अध्यक्ष सौ वैशाली विद्यार्थी सध्याचे क्रीडांगण उत्तम बनवण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे ते राजेश धोपट उर्फ बाबू धोपट यांना मी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. राजेश धोपट राजेश धोपट तसेच क्रीडांगणावरील ज्यांनी लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि समालोचन कक्षात बांधण्यासाठी ज्यांनी व्यवस्था केलेली आहे ते सचिन केळसकर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते. सचिन केळसकर सचिन केळसकर यांना सन्मानित करतील श्री किशोर मोरे. सचिन केळसकर यांना सन्मानित करतील श्री किशोर मोरे. तसेच क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन सुर्वे क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन सुर्वे चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सढाई जोरमार करते संघाच्या माध्यमातून थोडा मोठा आक्रमण दुर्गादेवी बोर्ड सगळं या ठिकाणी अगदी चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी डावी केली जाते सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुणाशी कमाई या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये श्री चंडिका क्रीडा मंडळ लाडघर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली संपूर्ण भव्य दिव्य कबड्डीची स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा हा अंतिम सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला चेअरमॅन करते तर दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड हा संघ पाहायला मिळतोय.
राज पवार हा खेळाडू अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र कर्तेज संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उमेदवारावरती पाहायला मिळतोय. एका केवढीला खेळाडू या ठिकाणी आक्रमण करेल. या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती जनमन करते. आता मात्र या ठिकाणी जनमन करते सगळे या फायनलच्या फेरीमध्ये पहिल्या सत्राच्या काही मिनिटांमध्ये शेवटचा क्षण गुडवावा आणि या संपूर्ण स्पर्धेच्या अगदी शेवटाकडे आपण येऊन टेपलोय. या संपूर्ण क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेली संपूर्ण स्पर्धा आज मात्र एक सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. एक दिवसीय संपूर्ण स्पर्धा संपन्न करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि ती मात्र सक्सेसफुली देखील केली आहे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जाणारी स्पर्धा या ठिकाणी फायनलच्या फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तसेच आजच्या या खेळासाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं चषक दिलेलं आहे तसं मानसी राज गोवागरकर त्यांना मी आमंत्रित करते. तो मानसी राज गोवागरकर आजच्या या खेळासाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं चषक दिलेलं आहे त्याचं मानसी राज गोवागरकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अक्षत महिला मंडळाचे अध्यक्ष सो वैशाली विजय हातीसकर. सचिन कुर्वे लाला या ठिकाणी पुन्हा एकदा कर्तेज संघाच्या माध्यमातून सलामीतून दाखल होतोय. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी सलाई राज पवार या ठिकाणी सज्ज झालाय. सुपर टायगर सिच्युएशन ऑन आहे आणि यावेळेस मात्र राज या खेळाडूला चेअरबंद केलं जाते. सक्सेसफुल कामगिरी कर्तेज संघासाठी होती आणि 2 गुणाची कमाई होईल. हॉटेल ब्लू ब्रिज रिसॉर्टचे मालक हॉटेल ब्लू ब्रिज गाडघरचे मालक यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री प्रथमेश मोरे. ब्लू ब्रिज रिसॉर्टचे प्रतिनिधी श्री तेजस चौधरी यांचा सत्कार स्वीकारतील. हॉटेल ब्लू ब्रिज रिसॉर्ट लाडघर त्यांचे प्रतिनिधी श्री तेजस चौधरी यांना सन्मानित करतील श्री प्रथमेश मोरे.
क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन सुर्वे, क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन सुर्वे यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो ते प्रशांत मोरे यांनी. प्रशांत मोरे, क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सचिन सुर्वे यांना सन्मानित करतील श्री प्रशांत मोरे. यापुढे धवल मोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो अभय मोरे यांना. या ठिकाणी थर्ड रेड जय जाधव या खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे मुरुड संघाचा. श्री प्रीतम संकुलकर, श्री प्रीतम संकुलकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री उमेश मोरे यांना. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश मोरे हे श्री प्रीतम संकुलकर यांना सन्मानित करतील. श्री प्रीतम संकुलकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश मोरे यांना. श्री प्रीतम संकुलकर. कर्जत संघाचे होते 12 या गुणसंख्येवरती तर मुरुडचा संघाचे होते 16 या गुणसंख्येवरती. 16-12 12-16 चालू सामन्याचं गुणफलक. बाहेर पड ना थोडा.
नुकतेच एक विशेष सत्कार बंद कर दे. सुनाईकडे पुन्हा एकदा राज जर्सी क्रमांक 13 आक्रमण करताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयस या ठिकाणी थर्ड रेड जे अनुमान करते श्रेयस यादव या ठिकाणी सज्ज झालाय. परंतु यावेळेस मात्र सुरेख कामगिरी आहे. गुणाशी कामा या ठिकाणी केली जाते जे अनुमान करते संघाच्या खात्यामध्ये. मुलुडचा संघ खेळतोय 16 या गुणसंख्येवरती तर 14 या गुणसंख्येवरती कर्दीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई राज पवार या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते मुरुड संघासाठी. आज मात्र राज या खेळाडूची यावेळेस मात्र सुंदर पकड त्या ठिकाणी पाहायला मिळते प्रणय सावंत या खेळाडूच्या माध्यमातून. जयेश यादव या खेळाडूला रोखण्याचं काम केलं जात आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयस अगदी दर्जेदार परफॉर्मन्स आज मात्र दोन्ही संघांचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. या ठिकाणी राज अंतिम फेरी या ठिकाणी पाहायला मिळते. जो संघ या ठिकाणी विजय होईल तो जो मात्र प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवेल. अठरा या गुणसंख्येवरती मुरुड तर 14 या गुणसंख्येवरती कर्दे. थर्ड रेड या ठिकाणी 3 गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी संघाच्या माध्यमातून. तर यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई
ठिकाणी पुन्हा एकदा सुपर टॅकल त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. 2 गुणाची कमाई होतीये कर्देश संघाच्या खात्यामध्ये. कमबॅक या ठिकाणी केलंय कर्देश संघानं. 17 या गुणसंख्येवरती कर्देशचा संघ, तर 21 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. श्री मंगेश मयेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते. श्री मंगेश मयेकर तसेच आजच्या या क्रीडांगणासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते सुनील सुभाष सर्वे. आजच्या या क्रीडांगणासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्या जागेचे मालक श्री सुनील सुभाष सर्वे. त्यांचा हा सत्कार त्यांचे प्रतिनिधी श्री प्रथमेश मोरे स्वीकारतील. प्रथमेश मोरे यांना सन्मानित करण्यासाठी मी श्री तेजस चौधरी यांना आमंत्रित करतोय. प्रथमेश मोरे यांना सन्मानित करण्यासाठी श्री तेजस चौधरी. ग्राउंडला पोहोचला म्हणजे त्याची रेड संपली की नाही असं कसं राजू रेडरनी मारला असतं अरे सांगितलं रे आजच्या या क्रीडांगणासाठी ज्यांनी आपल्याला लाईट दिलेली आहे ओंकार पेडणेकर यांचे क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. आजच्या क्रीडांगणासाठी ज्यांच्याकडून ज्यांनी लाईट दिलेली आहे आपल्याला संपदा पेडणेकर, ओंकार पेडणेकर यांना क्रीडा मंडळाच्या वतीने मी धन्यवाद देतो. या ठिकाणी
ज्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये सामना सुरू आहे, अगदी मुरुडचा संघ अग्रेसर झाला या ठिकाणी. या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अगदी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. विजयच्या दिशेने या ठिकाणी थोडासा अग्रेसर मुरुडचा संघ या फायनलच्या फेरीमध्ये पाहायला मिळतोय. समजा कर्दे संघाचं विजय रथ या ठिकाणी थांबवलं जाईल. स्कोरकार्डकडे जाऊयात. 27 या गुणसंख्येवरती मुरुडच्या संघ तर 18 या गुणसंख्येवरती कर्देचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 18 कर्दे तर 27 मुरुड. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅली ट्रेड नेतृत्व म्हणून राज पवार मुरुड संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. या ठिकाणी सुपर रेड 3 गुणांची कमाई या ठिकाणी. थर्ड रेड तिसरी सडाई कर्दे संघासाठी. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. कर्दे संघ या ठिकाणी मात्र थोडासा स्ट्रगल करतोय फायनलच्या फेरीमध्ये. विजयाच्या दिशेने अग्रेसर झालेला मुरुडचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. शेवटच्या 2 मिनिटांनंतर या ठिकाणी आपल्याला मिळेल या संपूर्ण स्पर्धेचा विजेता संघ जो प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवेल. सामना संपायला शेवटचं मिनिट. थर्ड रेड तिसरी चढाई मुरुड संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपतोय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रथम क्रमांकाच्या चषकावरती दुर्गादेवी मुरुड या संघानं नाव नोंदवलंय. तर द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी समाधान मानावं लागलंय जयनुमान कर्दे या संघाला. अक्षय मायकर इकडे